पण राम सैन्यात बलाढ्य असे योग्य आहे. पण प्रत्येकाला फक्त सखे आपलं तत्व, आपली श्रेष्ठता अजमिराला न्याय म्हटलं तेव्हा आपल्या तत्वाला मी प्रणाम करतोय. आशीर्वाद द्या. आशीर्वाद मिळाला मन समाधानी झाले. आपण माझ्या नेत्रासमोर गाव उभे राहिला तो उद्देश मला न्याय आहे. तेव्हा आपण तुमच्यात आणि माझ्यात जर पाहिलं गेलं मी मानव आहे, पण तुमचं तत्व आणि तुमचं श्रेष्ठत्व हे माझ्यापेक्षा निश्चितच महान मी ग्राह्य मानतोय. मग मी जी कृती करतोय ते माझ्या मतानं चुकीची नाही. तेव्हा तुम्ही नेमका कोणत्या उद्देशाने माझ्या नेत्रासमोर उभे राहिला हा तुमचा उद्देश तुम्ही खऱ्या अर्थानं माझ्यासमोर प्रकट करावा. आणि जर हस्तिनापुरावर तुमचा अधिकार सांगण्यासाठी आला तर मला तुम्ही विरोधाभासी भूमिकेत पाहिलेलंच बरं म्हटलं. राजा अजमेर प्रभू रामचंद्रांनी एक क्षत्रिय हे नगर केलं आणि हे एक क्षत्रिय नगर करून सम्राट म्हणून ही सारी राज्य आणि हे राजकारण योग्य रीतीने सांभाळण्याचं त्यांच्याकडे कर्तव्य होत होतं. मध्यंतरी तुम्ही आला आणि देव सुसेनवर तुम्ही आक्रमण करून हस्तिनापूर तुम्ही काबीज केला. हे हस्तिनापूर पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या स्वाधीन व्हावं या एकाच इच्छेनं देवाचा दास तुमच्यापर्यंत आलाय. क्षमस्व, ही तुमची इच्छा मी तरी पूर्ण करू शकणार नाही. किंबहुना या तुमच्या इच्छेला मी दुजोराही देऊ शकत नाही. कारण हस्तिनापूर आमचं होतं, अर्थात आमचं हस्तिनापूर पुन्हा सुसेनांशी युद्ध करून आमचा आम्ही मिळविलेला आहे. तेव्हा आमचं राजे पण आम्ही टिकूनच धरू. तेव्हा तुमच्या इच्छेशी आणि तुमच्या मताशी आम्ही सहमती दर्शवू शकणार नाही. राजा अजमेर सुसेनवर तुम्ही आक्रमण केलात मान्य आम्हाला, पण हस्तिनापुरावर जरी का अधिकार सुसेनचा असला तरी सुद्धा हस्तिनापूर चालवण्यासाठी आणि राजकारण हाताळण्यासाठी सुसेन हा कुणाचा आधार घेत होता? प्रभू रामचंद्रांचा. प्रभू रामचंद्रांनी केवळ आपला पर्यायी व्यक्ती म्हणून हस्तिनापुरावर सुसेनला बसविलं होतं, पण राज्यकारभार हा प्रभू रामचंद्र स्वतःच्या बुद्धिमत्तेने सांभाळत होते. मग जर का तुम्ही सुसेनवर आक्रमण केलात, सम्राट प्रभू रामचंद्र होते, मग त्यांच्याकडे यावं असं तुम्हाला का वाटलं नाही? याला कारण होतं. कारण नलराजा आणि त्यांचे वंशज हे स्वर्गावर आक्रमण करून स्वर्ग साम्राज्य अंकित करण्यासाठी गेले होते. पण उद्याच्या पर्वतावर मला घटना समजली की आमच्या हस्तिनापुरावर प्रभू रामचंद्रांनी आपला अधिकार प्रस्थापित केला आणि त्यायोगे हस्तिनापूर प्रभू रामचंद्रांच्या अंकित झालं आणि रामचंद्रांनी सुसेनांना हस्तिनापूरच्या राजसिंहासनी राजा म्हणून बसविलेला आहे. तेव्हा आम्ही आमची ही मायभूमी म्हणजे आमचं हस्तिनापूर पुनश्च मिळविण्यासाठी आमच्या या हस्तिनापुराला वेढा देऊन हस्तिनापूरचा जो राजा होता त्या राजाला चित केलं, जेणेकरून हस्तिनापुराचे राजे पुन्हा आम्ही झालो. त्या क्षणीचे त्या ठिकाणचे हे सुसेनच राजे होते. मग जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला त्यांच्यापर्यंत म्हणजे प्रभू रामचंद्रांपर्यंत जाऊन त्यांना सूचना देणं काय इष्ट वाटलं नाही असा शब्द प्रयोग जर तुम्ही वापरला तर हस्तिनापूरची भूमी अंकित करत असताना नलराजांना त्याची सूचना देणं हे राघवांना जास्त इष्ट वाटलं नाही. त्याआधी आम्हाला सुद्धा सुसेनांवर आक्रमण करून आमची मायभूमी म्हणजे आमचं हस्तिनापूर पुनश्च मिळवण्याची गरज आम्हाला रामचंद्रांना सांगण्यासाठी योग्य गरज ती प्रभू रामचंद्रांनी हस्तिनापुराच्या शासनाला त्याची कल्पना केली नाही असं तुम्ही म्हणता आणि म्हणून तुम्ही प्रभू रामचंद्रांना दिली नाही. ज्यावेळी प्रभू रामचंद्र
हस्तिनापुरावर आक्रमण केलं आणि हस्तिनापूर हस्तगत केलं आणि त्यानंतर तुम्ही त्याच हस्तिनापुरावर आक्रमण करून पुन्हा ते हस्तगत केलं. ज्यावेळी तुम्ही आक्रमण केलं शास्ता अयोध्येच्या ठिकाणी राजगादीवर बसलेला होता, पण ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचं आक्रमण झालं हस्तिनापुराचा शास्ता राजगादीवर होता का? नव्हता. मग हस्तिनापुराचा शास्ता जर का राजगादीवर नव्हता तर तो जिथं गेलाय तिथं निमंत्रण देण्यासाठी आम्ही जाणार नाही. राजगादीपर्यंत पोहोचणं हे क्रमप्राप्त आहे, हा धर्मनियम आहे आणि या धर्मनियमानुसार तुम्ही प्रभू रामचंद्रांपर्यंत येणं हे इष्ट होतं. मग हे जर तुम्ही मला सांगत असाल तर आम्हाला हस्तिनापूर आमचं राज्य हवं होतं, तेव्हा हस्तिनापुरावर जो राजा होता त्या राजावर मात करून आमचं हस्तिनापूर आम्ही जिंकलं. रामचंद्रांपर्यंत येणं आम्हाला इष्ट वाटलं नाही. याच्यामुळे कारण होतं, कारण सुशीलांना अंकित केल्यानंतर सम्राट पदावर असणारे राघव हे स्वतः आमच्यापर्यंत आक्रमण करून येतील, त्यावेळी त्यांचं योग्य ते प्रत्युत्तर आम्ही त्यांना देऊ आणि तेच आम्ही करतो. यज्ञ करणं चुकीचं आहे का, अपराध आहे का? आम्ही म्हटलेलं पण नाही. मग यज्ञ करणं जर अपराध नाही तर क्षत्रियाने अश्वमेध यज्ञ करायला हवा आहे, धर्मशास्त्र धर्मनियम बोलतोय. मग त्या नियमानुसार प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ आचरण आणला आणि हा अश्वमेध यज्ञ आचरण आणताना त्या अश्वानं जर का हस्तिनापुराची भूमी पादाक्रांत केली मग त्यावेळी त्या हस्तिनापुराच्या शास्त्राने तो अश्व का अडविला नाही? हस्तिनापूरचा शास्त्र हस्तिनापुरात नव्हता म्हणून हस्तिनापूरच्या शास्त्राकडून अश्व अडवला गेला नाही. पण जर हस्तिनापूरचा शास्त्र असता तर अश्व अडवला गेला असता आणि त्यावर योग्य ते प्रत्युत्तर दिलं गेलं असतं. जर तुम्ही आता मुद्दा माझ्या समोर उपस्थित करत असाल ज्यावरती अश्वाने हस्तिनापूरची भूमी पादाक्रांत केली त्यावरती त्यावर अधिकार हा हस्तिनापूरच्या राज्यावर अधिकार हा रामचंद्राचा म्हणजे घोडा सोडणाऱ्याचा जर झाला मी मान्य करतोय. जर घोडा सोडणाऱ्याचा त्याच्यावर अधिकार झाला तर त्याने ज्या राजाला बसवलं त्या राजाला जिंकून तो अधिकार आम्ही आमच्याकडे मिळवला. आमचं काय चुकलं? राजा तुमचं एकच चुकलं. काय चुकलं? जो अश्व हस्तिनापुराच्या ठिकाणी आला हस्तिनापुरात तुमचा शास्त्र नव्हता, शास्त्र ज्यावरती नव्हता त्यावरती तुमची प्रजा वाऱ्यावर होती की त्या ठिकाणी अष्टमंत्रिमंडळ होतं? प्रजा वाऱ्यावर होती असा भाग नाही. अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं आणि त्यायोगे राज्य सुखा समाधानाने चाललेलं होतं. कारण तुमचा अश्व राज्यात येण्यापूर्वी त्या आधीच आमचे वंशज हे खऱ्या स्वर्ग साम्राज्यावर चालत. माझा प्रश्न तुम्हाला ऐकत आहे. अष्टमंत्रिमंडळ जर का तिथं होतं मग राजकर्ता आपला शास्त्र कुठे गेलाय हे अष्टमंत्रिमंडळाला ज्ञात हवं. मग ते जर का ज्ञात होतं तर ज्यावेळी अश्व तिथपर्यंत आला आणि प्रभू रामचंद्राच्या सेनेनं तुमच्या हस्तिनापुरावर आक्रमण केलं तेव्हा प्रभू रामचंद्राच्या सेनेची जबाबदारी नाही तुमच्या शास्त्राला सांगायची, तुमच्या अष्टमंत्रिमंडळाची होती. मग ती जबाबदारी त्यांनी का घुसविली नाही? जबाबदारी आमच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाने घुसविलेली नाही असा शब्द आपण वापरला. पण मी तरी तुम्हाला सूचित करू इच्छितो आहे आमच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाकरवीच आम्हाला ज्यावेळी समजलं की आमच्या हस्तिनापुरावर प्रभू रामचंद्रांनी आपलं अस्तित्व आपले अधिकार प्रस्थापित केले त्या क्षणी आम्ही हस्तिनापूरचा जो राजा होता त्याच्यावर आक्रमण करून आमची भूमी आम्ही मिळवली. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जर समजा हस्तिनापुरात तुमचा घोडा आला आणि त्यायोगे हस्तिनापूरची भूमी प्रतिकार न झाल्यामुळे घोडा ज्याला सोडला त्याची झाली तर त्या राज्याचा शासक हा त्या राजाचा मांडलिक होतो ना? नक्की. मग राज्याचे आम्ही मांडलिक झालो असं आम्ही समजतोय. मग आमच्या राज्यावर हा सुशेष कसा काय बसला? कारण आहे त्याला त्या अश्वमेधाच्या पत्रिकेत काय मजकूर असतो? जो कुणी वीर शौर्य सामर्थ्यवान आहे त्याने अश्ववंदन करावा, अन्यथा जाती तृण घेऊन करबार खंडणी सहित शरण यावं. मी तुमचा गैरसमज दूर करतोय. जो राजकर्ता हरतो पराजय पत्करतो तो त्याचा मंडलिक होतो. पहिली गोष्ट तुमच्या राज्यात शास्त्र नव्हता म्हणजे राजकर्ता नव्हता आणि दुसरी गोष्ट हस्तिनापुरातून करबार खंडणी प्रभू रामचंद्र
आता प्रभू रामचंद्रांना तर माहीत असणार, मग हस्तिनापूरचा शास्त्र जिवंत असताना हस्तिनापुरावर सुसेनला बसणं विधान मला मान्य नाही. म्हणून मी पुन्हा आक्रमण केलं गेलं, आमची भूमी आम्ही मिळवली. राजा हस्तिनापुराचा राजा जग फिरत राहील, त्याच्या मागून आम्ही जाणारे नव्हे. जाऊ नका. राज्याचं संरक्षण करणं राजकर्त्याचं कर्तव्य आहे. राज्यावर जर का आक्रमण झालं असेल, राजकर्त्याला सशक्त होऊन सारा सैन्यासहित आक्रमण पटवून लावावं. तुम्ही स्वर्गात असाल म्हणून आम्ही आमची सेना घेऊन स्वर्गात येणार नाही. आम्ही जग फिरायला जाऊ नाही तर आणि कुठेतरी जाऊ. तुम्ही आमच्या मागून या, आमच्या बरोबर युद्ध करा, नंतर अस्तित्व प्रस्थापित करा असं मी बोललेलो नाही. मग त्या ठिकाणी तुमचा शासनाला होता, तुमचं राज्य वाऱ्यावर होतं. आणि हे वाऱ्यावर असणारं राज्य त्याला आम्ही आधार दिला. उपकार तुम्ही आमचे माना. उपकार मानण्याची गरज नाही. उलट आमचं राज्य आम्ही पुन्हा मिळविलं तरी सुद्धा तुम्हाला प्रतिकार करायला उभे राहतो. आमचे उपकार तुम्ही आधी माना. तुम्ही प्रतिकार करायला उभे राहता, यामध्ये तुमचा स्वार्थ आहे. मग तुम्ही सुद्धा आम्हाला प्रतिकार करायला येत आहे, यामध्ये तुमचा सुद्धा स्वार्थ जायला तर आला नसता. कृतयुगाच्या ठिकाणाहून अनेक राजकर्ते तुमच्या बरोबर आहेत, ज्यांची आयुष्य मर्यादा अजून संपली नाही. कशी काय? 10 लाख वर्ष कृतयुगाच्या ठिकाणी प्रत्येकाची आयु मर्यादा आहे, तुमची कशी संपली नाही? आमची आयुष्य मर्यादा कशी संपली नाही हा प्रश्न जर तुम्ही मला करत असाल तर सोमवंशात जन्माला येणारे राजे हे दीर्घायुषी आहेत. कसं? याला कारण आहे, सोमराजांपासूनचे आमचे वंशज हे काही स्वर्गाच्या ठिकाणी होते म्हणून ते दीर्घायुषी आहेत. आणि त्यानंतरचे वंशज हे केदारनाथ क्षेत्राच्या पलीकडे वास्तव्य ठेवून होते. आणि त्या केदारनाथ क्षेत्राची महती सांगते की केदारनाथ क्षेत्रात जो वास्तव्य ठेवतो त्याची आयु मर्यादा वाढते. म्हणून आमची आयु मर्यादा वाढली. आम्ही शिवशंभू महादेव ज्यावेळी जांभई नदीला चुटकी वाजवतात, त्या 307 चुटक्या म्हणजे एक घटिका, 8 घटिका म्हणजे 1 प्रौढ, 8 प्रौढ म्हणजे 1 दिवस रात्र. आणि अशी 14 मनवंतर होतात तेव्हा 1 इंद्र होतो, 14 इंद्र होणार. त्यानंतर 14 ब्रह्म होणार, तर एका विश्वाची या कायापालट होणार. तेव्हा जसा जसा माणूस वर जातो तशी तशी त्याची आयुष्य मर्यादा वाढत जाते. मला सांगा, प्रत्येक राजकर्ताच वर गेला. जर का तुम्ही स्वार्थी नव्हता, परमार्थी होता, एकत्रित जनतेला का वर घेऊन गेला नाही? जनतेला वर घेऊन आधी आम्हीच वर पोहोचणार असतो आणि आमचं वर पोहोचल्यानंतर आमचं अस्तित्व निर्माण झाल्यानंतर कदाचित आम्ही जनतेला देणार असतो. जनतेला देण्याचा संबंध काय आमच्या? जनतेला कधी आम्हाला प्रश्न केला नाही, आम्हाला कधी तुम्ही घेऊन गेला नाही. तुम्ही का विचारता? कारण तुम्ही स्वार्थी आहात. आम्ही स्वार्थी नाही. राजा सोमेश्वर गेला, सोमेश्वरानंतर 6वा नर आणि त्याच्यानंतर तुम्ही मग मध्यंतरीचे सारे राजकर्ते गेले. तुम्ही जनतेला नेला नाही, यावर तुमचा स्वार्थ आहे. जनतेला आम्ही नेलं नाही याच्यामुळे अशी कारण होतं. कारण स्वर्गावर आम्हाला आमचं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं, ते झालं नाही. कारण तुमच्यामुळं. तुम्ही जर आक्रमण केला नसता, तुमचा घोडा जर आमच्या हस्तिनापुरात आला नसता आणि आमची भूमी जर तुमच्या अंकित झाली नसती तर उदयाचल पर्वतापासून आम्ही आमचा निश्चय बदलून मागे आलो नसतो. आम्ही स्वर्गात गेलो असतो, आमचं वर्चस्व प्रस्थापित केलं असतं आणि मागून जनतेला घेऊन गेलो असतो. तुम्ही मागे चला, आम्ही स्वर्गात जाऊन जातो. ज्याला आपलं घर सांभाळता येत नाही तो स्वर्गावर राज्य काय करणार? आमचं घर तुम्ही सांभाळला नाही. आम्ही सांभाळलं म्हणून आता तुम्हाला मिळालं. माकडानं जरी ते सांभाळलं असेल तरी ते सशक्तरित्या सांभाळलं म्हणून तुम्हाला ते मिळालं. आमचं ते उद्ध्वस्त झालं. आमचं घर कसं सांभाळावं हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आमच्या घरातील आमच्या कुटुंबातील सदस्यांनी आमच्याकडे तक्रार केलेली नाही. म्हणजे हे जे खऱ्या अर्थात आमचे प्रजाजन आहेत, या प्रजाजनांनी जर तक्रार केली की तुम्हाला तुमचं घर सांभाळता येणार नाही, येत नाही, मी मान्य करतोय. तुम्ही सांगतो मी मान्य करणार नाही. प्रजेला तुम्ही वाऱ्यावर सोडला, सांभाळली त्यांना आम्ही, आणि एवढे दिवस आम्ही सांभाळली म्हणून आज राज्य तुम्हाला दिसतंय. आता तुम्ही राज्यावर बसला जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांचा हस्तिनापूर आहे आणि ते रामचंद्रांचा हस्तिनापूर त्यांना दिल्याशिवाय मागणार नाही. रामचंद्राचा हस्तिनापूर जर तुम्ही त्यांना पुनर्ष देत असाल तर